हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत छोल्यांची भाजी. तर त्यासाठी मी इथे 2 टोमॅटो, लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे. तर हे आपल्याला मिक्सरमधून छान पेस्ट काढून घ्यायची आहे. तर हे बघा, पेस्ट आपली तयार आहे. त्यानंतर मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. कुकरमध्ये मी यासाठी घेतलं का त्यामुळे आपल्याला थोडे चणे शिजल्या जातील त्यामध्ये बघारल्यानंतर, त्यामुळे मी कुकर घेतला आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे आणि नंतर त्यामध्ये 1 तमालपत्र घातलेलं आहे. तर जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. मी इथे 2 कांदे घेतलेले आहे. ते कांदे छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं, परत करत राहायचं, त्यामुळे कांदे छान शिजल्या जातील. त्यानंतर मी इथे चणे घेतलेले आहेत. हे चणे मी रात्रभर भिजायला घातले होते, त्यामुळे हे छान असे फुगलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर आपला कांदा पण छान शिजलेला आहे. तर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे चिरून आणि क्युरीमध्ये पण टोमॅटो टाकलेले आहे, जेणेकरून याला ग्रेव्ही छान दाट येईल. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. तर मसाला आपला छान शिजलेला आहे, बघू शकता. नंतर त्यामध्ये जे वाटण काढलेलं आहे आपण ते घालायचं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा. त्यानंतर मी अगदी हा घरचा मसाला वापरून ग्रेव्ही बनवली आहे मित्रांनो. अगदी घरचाच मसाला असल्यामुळे ग्रेव्ही छान चविष्ट आणि हेल्थसाठी पण चांगली असते. तर त्यामध्ये मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी कस्तुरी मेथी घातलेली आहे. नंतर 1 चम्मच हळद क्रश करून घातलेली आहे मी कस्तुरी मेथी. त्यानंतर 1 चम्मच मसाला घालायचा आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं. हे छान 5-7 मिनटं शिजू द्यायचं, त्यात थोडं पाणी घालून. तर हे बघा, ग्रेव्ही आपली छान शिजत आहे. थोडं पाणी घातले की त्या ग्रेव्ही छान शिजल्या जाते. यामध्ये चम्मच फिरवत राहायचं, जेणेकरून ते तळायला लागणार नाही. हे काबुली चणे आहे मित्रांनो, याची भाजी अतिशय सुंदर बनते. त्यानंतर मी इथे 1 बटाटा घातलेला आहे. बटाट्याला मी थोडं उकडून घेतलेलं आहे. उकडलेला बटाटा यामध्ये घातलेला आहे, यामुळे ग्रेव्ही घट्ट येईल. नंतर त्यामध्ये आणखी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये हे जे चणे आहे ते आपल्याला घालायचे आहे. ते पण छान मिक्स करून घ्यायचं. ह्या गावरानी रेसिपीज आहे मित्रांनो. तुम्हाला कशा वाटतात त्या नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ते छान शिजल्या जातील. तर मी इथे 1-1.5-2 ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये. ते छान मिक्स करून घ्यायचं. नंतर याला छान झाकण लावून 10 मिनटं वाफवून घ्यायचं. छान शिजू द्यायचं याला 10 मिनटं. नंतर हे बघा, ग्रेव्ही छान घट्ट आलेली आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे. तर हे भातासोबत, नॉनसोबत किंवा चपातीसोबत अतिशय मस्त लागते खायला. एकदा नक्की बनवून बघा मित्रांनो.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अतिशय घरगुती घरच्या मसाल्यात केलेली भाजी आहे. कशी वाटली नक्की सांगा. तर या मग जेवण करायला. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.